माझी अंगणवाडी आपल्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं. तर कालच शासनाने एक नवीन शासन निर्णय आलाय, त्यानुसार आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय खास. तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करत राहा, जेणेकरून आपल्या ताईंना खरी ऑथेंटिक माहिती देण्याचं काम आपलं चॅनल नेहमी करत असतं. आणि आजवर आपण सगळ्या ताईंच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलोच आहोत, तुम्हाला सगळ्या ताईंना माहीतच आहे. आणि त्यानुसार कालचा एक शासन निर्णय पण आलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार आपल्या ताईंना नक्कीच आनंदाची बातमी आहे. आपल्या अंगणवाडी सेविका आता अधिकारी होणार आहे, आपल्या कर्मचारी कुठेतरी आता एक वरच्या पोस्टवर जाणार आहे, अशी सगळ्या ताईंसाठी आनंदाची बातमी आहे. तर बातमी अशी आहे की काल 3 जुलैला शासन निर्णय निर्गमित झाला आणि त्या शासन निर्णयानुसार जवळपास आपल्या 50%च्या पेक्षा जास्त ताई या आता मुख्य सेविका होऊ शकते, सुपरवायझर होऊ शकते. का तर शासन निर्णय तसा आलेला आहे, आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश आलेलं आहे. तर ज्या ताई भविष्यात सुपरवायझर होऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा आनंदाचा निर्णय आहे, कारण जास्तीत जास्त ताईंना आता परीक्षेला बसता येणार आहे, कारण पात्रता तशी आहे. तर शासन निर्णयानुसार कालच्या JR नुसार अंगणवाडी सेविकांना सुपरवायझर होण्यासाठी वयाची पात्रता काय, शिक्षण काय, त्यांचा अनुभव किती किंवा कोण अधिकारी होऊ शकतं, या संदर्भात आज आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती बघू ताई. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकाली निघलेला मुद्दा म्हणजे शिक्षण. तर सगळ्या ताईंना आनंदाने सांगू इच्छिते की यापूर्वी जुन्या JR नुसार शिक्षण हे पदवी जे ग्रॅज्युएशन पाहिजे होतं, जे आपल्या ताईंचं बऱ्याच ताईंचं काही कारणानिमित्त राहून गेलं होतं, म्हणजे कामाचा ताण, शाळा सगळं काही सांभाळताना त्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं, त्यामुळे त्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन होत नव्हतं. तर कालच्या आलेल्या नुकत्याच JR नुसार उच्च माध्यमिक म्हणजे 12वी पास असलेल्या सर्व ताईंना परीक्षेला बसता येणार आहे बघा. तर ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे की सगळ्या आपल्या 12वी पास सेविका ह्या सुपरवायझर होऊ शकतात. ठीक आहे, शिक्षणाची अट कळली. आता दुसरी अट आहे वयाची. तो देखील खूप प्रलंबित मुद्दा होता. वयाची अट थोडं अपेक्षेप्रमाणे थोडंसं 19-20 झालेलं आहे, कारण अपेक्षेप्रमाणे आपल्याला वय हे 55 पर्यंत पाहिजे होतं. त्यासाठी आपण औरंगाबाद हायकोर्टमध्ये याचिका पण दाखल केली होती की वय हे आपलं 55 पर्यंत असावं, आपल्या सगळ्या ताईंना परीक्षेला बसता यावं. परंतु झालं असं की आपल्या त्या ताईंना परीक्षेला बसता नाही आलं आणि आता वयाची अट ही 50 झालेली आहे. 50 वय असणाऱ्या आपल्या सर्व ताईंना परीक्षेला बसता येणार आहे. आणि 50 ही वयाची अट ही आता जाहिरात जेव्हा येईल तर त्या जाहिरातीच्या दिनांकाच्या पर्यंत 50 पाहिजे. म्हणजे अगोदरच्या नियमावलीनुसार 1 जानेवारी 2026ला ती अट होती, परंतु आता तसं नाही. आता जेव्हा जाहिरात येईल त्या जाहिरातीच्या दिनांकास वय 50 पेक्षा जास्त नसावं. त्यामुळे सध्या 55च्या ताई मोठ्या प्रमाणात नाराज होताना आपल्याला दिसत आहे. पण असं असलं तरी कुठेतरी शासन निर्णय होत असतो, त्यावेळेस कुणाच्या तरीसाठी आनंदाची गोष्ट असते, कुणाच्या तरी साठी थोडीशी नाराजगी असते. तर आता 15 वर्ष भरती ऑलमोस्ट थांबलेली आहे, त्यामुळे आता सर्व ताईंनी थोडं सहानुभूतीपूर्वक विचार करून जे होत आहे, जी भरती होत आहे ती होऊ द्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तसं आपण तुमच्यासाठी लढायचं होतं, आपण गेले 1 वर्ष तुमच्यासाठी लढतोय. परंतु जर दुर्दैवाने तो निर्णय झाला नसेल तर तो पदरात पाडून घेऊन आपल्या इतर भगिनींना देखील त्याचा फायदा व्हावा, अशा आशयाने तुम्ही आता निर्णय घ्यावा आणि याचं देखील स्वागत करावं. तर अशा प्रकारे वयाची अट ही 50 आहे आणि त्यानंतर शिक्षण 12वी आहे. तर यानंतर राहिला अनुभव. आता ज्या ताईंना जुन्या जाहिरातीनुसार 1 जानेवारी 2026 पर्यंत अट होती, परंतु आता जी नवीन JR आलेला आहे त्यानुसार आता जेव्हा जाहिरात निघेल त्या जाहिरातीच्या कालावधीपर्यंत जर माझ्या ताईंना 10 वर्ष पूर्ण होत असतील तर त्या सर्व ताई परीक्षेला पात्र आहेत. तर त्या सर्व ताई परीक्षेला पात्र असताना ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, ज्यांचं शिक्षण 12वी पास आहे, ज्यांचं वय देखील 50च्या आत आहे
आणि अशा सर्व ताई आता ह्या सुपरवायझर होऊ शकतात. त्यामुळे आता ही संख्या नक्कीच वाढणार आहे. राहिला प्रश्न MSCITचा, तर MSCIT तुम्ही सर्टिफिकेट नसेल झाला तुमचा कोर्स तर लगेच ॲडमिशन करून घ्या, किंवा ज्यांचा बाकी आहे त्यांनी जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत दिला तरी चालतो. परंतु 10वीला मराठी हिंदी विषय असणं गरजेचं होतं. तर जो मराठी विषय आहे, तर जो ज्यांचा नव्हता 10वीला, संस्कृत होता, हिंदी होता, तर त्यांनी तो पुढच्या परीक्षेसाठी म्हणजे पुढील 2 वर्षामध्ये तो पास करून देणे बंधनकारक राहील. त्यामुळे त्या देखील ताई आता सध्या पात्र आहेत. तर याच प्रकारे सुपरवायझर भरतीसाठी नियमावली आहे. लवकरात लवकर जाहिरात येणार आहे. आता सर्व ताईंचा एक प्रश्न होता की ताई भरती कधी होईल, म्हणजे जाहिरात कधी येईल. तर 100% जाहिरात ही आता जुलै एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात निघून जाईल. अगोदर शहरी भागाची जाहिरात येईल आणि त्यानंतर ग्रामीण भागाची जाहिरात येईल. तर अशा प्रकारे सुपरवायझर पदासाठी सध्या पात्रता आहे आणि जाहिरात देखील लवकरात लवकर निघण्याची चिन्ह दिसत आहेत. परंतु अगोदर शहरी भागाची जाहिरात निघेल, त्यानंतर ग्रामीण भागाची जाहिरात निघेल. तुम्हाला व्हिडिओबद्दल काही शंका असल्यास, काही तुम्हाला मत तुमचं व्यक्त करायचं असेल तर नक्कीच कमेंटमधून विचारा. तुमच्या शंका, तुमच्या कमेंट आणि तुमचे उत्तर देण्यासाठी मी सदैव तत्पर प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत योग्य मी माहिती देत जाईल. आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या ताईंना, सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना ही आनंदाची बातमी आहे की आपल्या सर्व ताई ह्या आता अधिकारी होणार आहेत. लवकरात लवकर परीक्षेसाठी तयारी करा, अभ्यासाला लागा. रोज 1-1, 2-2 तास का होईना अभ्यासाला वेळ द्या आणि अशा प्रकारे थोडी करून तयारी सुरू करा. माझ्या ह्याच्याने होईल का असं करू नका, कारण घर परिवार मुलं बाळ सांभाळून नोकरी करणाऱ्या भरपूर महिला आपण बघतो. त्यामुळे आपल्याला अजून एक संघर्ष करायचा आहे. तर चला, माझ्या वतीने व आपल्या संघटनेच्या वतीने सर्व ताईंना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद देते. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र ताईंनो.